हा पहिला प्लेन म्हणजे एक माणूस कन्सिडर करा आणि ही नॉर्मल म्हणजे त्याची बायको. हा दुसरा प्लेन म्हणजे दुसरा माणूस, या दुसऱ्या प्लेनची नॉर्मल म्हणजे त्याचीच बायको. ऑब्व्हियसली याच्या दोन असतील का? नाही. मग मला सांगा या दोन बायकामध्ये जे इक्वेशन असणार आहे ते त्या दोन नवऱ्यामध्ये असणार आहे. या जर दोघी एकमेकींच्या फ्रेंड असतील तर ते सुद्धा ऑटोमॅटिक फ्रेंड्स होऊन जातील. आणि जर या दोघींची भांडणं झाले, या दोघांची हिंमत आहे का भेटायची? नाही. मग जसं हे कपल आहे एक प्लेन आणि नॉर्मल, तसं हे दुसरं कपल आहे. या दोन बायकामध्ये जे अँगल आहे, जे इक्वेशन, तेच काय होणार? या दोन प्लेन मधला अँगल होणार. मग डायरेक्टली आपल्याला प्लेन मधला अँगल काढता येत नाही आणि अँगल आपल्याला वेक्टर्स मधला माहित असतो. cos θ इक्वल टू मॉड्युलस ऑफ a बार डॉट b बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ b बार. तसं या दोन प्लेन मधला अँगल म्हणजे या दोन वेक्टर मधला अँगल काढायला लागेल. तो अँगल काय होणार सांगा? cos θ इक्वल टू हा पहिला वेक्टर काय n1 बार डॉट दुसरा वेक्टर काय n2 बार डिवायडेड बाय पहिल्याचा मॅग्निट्यूड n1 बार इंटू, आता इथं डॉट लिहायची गरज नाही कारण हे दोन्ही काय आहेत? स्केलर. हा झाला तुमचा फॉर्म्युला ऑफ काय रे? अँगल बिटवीन टू प्लेन्स.